झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेकनंतर स्वागत। मी जाणार आहे औरंगाबादला। संदीप भाजीबाकरे आहेत, एसीपी आपल्यासोबत। सर, या निमित्ताने एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे बाल सुधारगृहांची व्याप्ती, त्यांची आवश्यकता आता कशा पद्धतीने आणखीन वाढवली पाहिजे आणि कायद्याची भीती, दहशत आणि स्वतःबद्दलची ओळख या मुलांमध्ये कशी निर्माण केली पाहिजे, काय सांगाल? असं म्हटलं जातं की पनिशमेंट शुड बी डिटरंट। डिटरंटचा अर्थ आहे की जी पनिशमेंट होणार आहे, आता आपण बघतो की समाजामध्ये काही गुन्हे होतात आणि काही तांत्रिक गोष्टींचा आधार घेऊन तो गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यातून सुटतो। मग हा मुलगा जेव्हा एखाद्या मर्डर केलेल्या माणसाला बघतो की हा सुटलेला आहे, तेव्हा त्याची कायद्याविषयी असणारी भीती नष्ट होते। हा एक विषय झाला। बाल सुधारगृहांचा जो विषय आहे त्याच्यामध्ये आता आम्ही एक मंगळसूत्र चोरणारी टोळी पकडली होती। त्यापैकी एक कोकणातला, एक पश्चिम महाराष्ट्रातला, एक मराठवाड्यातला। आम्ही जेव्हा त्यांना विचारले की तुम्ही कसं काय तुम्ही एकत्र आला, तर त्यांनी सांगितले की आम्ही जेलमध्ये एकत्र आलो। वेगवेगळ्या घरफोड्या, चोऱ्या याच्यामधले गुन्हेगार त्या ठिकाणी एकत्र आले आणि त्यांनी एक विचार केला की आपण अशा प्रकारचे गुन्हे करू। त्याच पद्धतीनं मुलांच्या बाबतीत सुद्धा ते घडते की काही वेळेला गुन्हेगार प्रवृत्तीची मुलं आपण सुधारगृहामध्ये ठेवतो आणि तिथे किरकोळ गुन्हे करून येणारी मुलं सुद्धा त्याच्या बळी पडतात। मध्ये औरंगाबादमध्ये घडलेलं एक प्रकरण आपल्याला स्मरत असेल की एका अल्पवयीन मुलीवरती गँगरेपचा प्रकार होता। तर ती मुलगी काही किरकोळ गुन्हे करून त्या ठिकाणी आलेली होती, परंतु तिथे एक जास्त गुन्हे करणारी एक मुलगी होती। तिनं तिला फूस लावून बाहेर काढलं आणि नंतर तिचे जे मित्रमंडळी होते तर त्याच्याकरवी त्या मुलीला अतिप्रसंगाला सामोरं जावं लागलं। नक्कीच एकूणच त्या मुलांची, आपल्याकडे वेळ कमी आहे सर, प्रत्येक मुलाची संगत काय, त्याचे मित्र काय आहेत आणि त्याच्यावर घडणारे संस्कार काय, त्याची सर्वांनाच आता पुन्हा एकदा त्याची काळजी घेणं आवश्यक आहे। आज तुम्ही चर्चेत आलात, तुमच्या दोघांचे आभार। अंजली शेळके ठाण्याहून होत्या, औरंगाबादहून संदीप भाजीबाकरे होत्या, दोघांचे आभार मानतो। खरं तर हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। या खेळण्याच्या वयात हातकड्या का हातात पडतात याचा विचार प्रत्येकानं करावा। इथंच थांबूयात, पाहत राहा झी 24 तास। झी 24 तास एक पाऊल पुढे।